बंद आहे मित्रांनो, इकडं चुकीच्या रस्त्याने आलो आम्ही, एक धोक्यात काही दिसत नाही. आणि इथं बसून तुम्ही या व्ह्यूचा आनंद घेऊ शकता. इथून पायऱ्या स्लीपर आहे पूर्ण बघा, शेवाळ झालेले आहे दगडावर. जय शिवराय मित्रांनो. तर आज आम्ही जातोय सावळ्या घाटामध्ये. मी पण कधी गेलो नाही याच्या आधी सावळ्या घाट तिला, तामणीमधून मग सावळ्या घाट. तर चला मग. तो बोर्ड आहे तामणी, मुळशी, हडशी. तर इकडे एक रस्ता आहे आणि इकडे पण एक रस्ता आहे. तर हे दोन्ही रस्ते जातात. हा पण जातो तामणीला आणि हा पण जातो तामणीला. तर या रस्त्याने ट्रॅफिक कमी असतं, तर आम्ही आता या रस्त्याने जातोय. तर हा डायरेक्ट निघेल बहुतेक पोर्ड मध्ये. आपण बघू कुठे निघतो हा रस्ता. रस्ता एक नंबर आहे, पण आता मागच्या वेळेस खूप खराब होता रस्ता, आता चांगला केला रस्ता. आता या तुम्ही मेन रोडला लागले. चांदणी चौकातून जो येणार रस्ता आहे तो हा रस्ता आहे. चांदणी चौकातून डायरेक्ट इकडे येतो. आता राईट घ्यायचा आम्हाला. तामणी घाटात पाऊस वाढलाय. तामणी घाट मध्ये नाही ऍक्च्युली, रोडलाच आहे. पाऊस एकदम तुफान चालू झालाय. तर एक बाईकवर जाण्याची मजा वेगळी आहे. पावसात भिजण्याची आम्ही दरवर्षी असतो. आता यावर्षी गेलो नाही अजून बाईकवर. तर या पावसाळ्यातला आमचा पहिलाच राऊंड आहे इकडं तामणी घाटात. एक नंबर क्लायमेट आहे, एक नंबर. आता आम्ही थांबलो तर वडापाव खायला गरमागरम. झाला वडापाव. मस्त आहे, गरम गरम वडापाव दिले. एक नंबर. गाडी जरा पुढे लावायची. तामणी गावामध्ये पोहोचलो आम्ही आता. अजून आम्हाला थोडं समोर जायचंय. मग मी तुम्हाला तो टर्न दाखवतो, कोणता टर्न आहे सावळ्या घाटाला जाण्याचा. तर आता तो टर्न आला, तिथून आपल्याला सावळ्या घाटमध्ये जायचंय. हिरवाडी, वांद्रे, पिंपरी. तर याच रोडने अंदरमान सुद्धा आहे. इकडेच आहे ना. खूप धोका आहे मित्रांनो. आणि विजिबिलिटी एकदम 20-25 मीटरचीच आहे फक्त, बस. ही सगळी अंदरवानची ट्रॅफिक आहे. अंदरवानला जाणार आहे ती. 3 किलोमीटर आतमध्ये आलो आम्ही. आणि इकडे मग सावळ्या घाटाचा टर्न आहे लेफ्टला. तर लेफ्टला जायचं आम्हाला. ट्रॅफिक लागले. आम्ही पोहोचलो परतेवाडीत. ही परतेवाडीची पार्किंग आहे छोटीशी. इथं 4 व्हीलर आहे, तिकडे समोर 2 व्हीलर पण बसतात त्या साईडला. तर बघू शकता धुकं, पूर्ण धुकं आहे, काहीच व्ह्यू दिसत नाहीये. इथे घर आहे आणि या घराच्या समोरच लावली आम्ही पार्किंग. इथे जेवण वगैरे पण मिळते. तर ट्रेक स्टार्ट केला आम्ही आता. 1 घंटेचा ट्रेक आहे हा. खाली उतरायचं पहिले, नंतर मग चढायचं आहे. जाताना खालीच आहे, पूर्ण असं उतार आहे. पण व्ह्यू काही दिसत नाही. आता दिसते की नाही काय माहिती तिकडे गेलो आपण. तर पुण्यापासून परतेवाडी जवळपास 60-65 किलोमीटर आहे. म्हणजे माझ्या घरापासून तरी 65 किलोमीटर होतं. तर आमच्यासोबत यावेळेस डॅनफोर्सचे मित्रमंडळ आहे आणि इकडच्या ऑफिस मधले. छान वाटत एकदम, एक नंबर. आता मार्किंग केलंय सावळ्या घाट. आता इकडे पण एक रस्ता गेलाय आणि लेफ्ट साईडला पण एक रस्ता आहे. तर या रस्त्याने जायचं लेफ्ट हँड साईड. तर कुठं कुठं मार्किंग नाहीये बरं. नक्की आज आहे ना? आज आहे वाटतं. तर आम्ही सगळे फर्स्ट टाइम जातोय. बंद आहे मित्रांनो, इकडं चुकीच्या रस्त्याने आलो आम्ही.
एक तर धोक्यात काही दिसत नाहीये. जाऊ दे, रिक्स असेल तर इकडून नका जाऊ. आता इकडून चढतो आम्ही. चढा. तिच्या रस्त्याने आलो होतो आम्ही, इथून वरती चढलो तर तो राईट हँड साईडचा रस्ता आहे ना, तोच आहे ऍक्च्युली. तर जंगलामध्ये तुम्ही असे चुकू शकता. समजा तुम्ही एकटे येणार असाल तर नक्की सोबत एखादा गाईड ठेवा, नाहीतर रस्ता चुकू शकतो. दिलाय सावळ्या घाट आणि समोर पण सावळ्या घाट. तर आता आम्ही बरोबर जातोय. एक छोटंसं हॉटेल आहे, बंद असतं तिथे. तर ह्याच्या या बाजून जातोय आता मी. हाच रस्ता आहे. नेक्स्ट टाइम तुम्ही आले तर चुकू नका. जो मी रस्ता सांगतोय त्याच रस्त्याने जा. त्याचा बोर्ड दिलाय राईट हँड साईड. ही वनस्पती कोणती सांगा मित्रांनो. आम्ही रतनगडला खूप बघितली होती. काही दिसत नाही पण आवाज येतोय वॉटरफॉलचा. आता हा इकडचा रस्ता आहे. तुम्हाला तिथे पायाचे छोटे छोटे टाके पण दिसतील. इकडून रस्ता आहे. आता रस्ता बराच स्लिपरी आहे, त्यामुळे चांगले शूज पाहिजे इथे. कृपया चप्पलवर सँडलवर येऊ नका. इकडे पायऱ्या केल्यात म्हणजे हा जुन्या काळात रस्ता असणार इकडेच. अजून एक टाका इथे. आता जाऊ दे, जास्त पिऊ नका पाणी. जास्त साचलेलं आहे ते. नाही, नवीन आहे. नवीन कलर बदललाय की साचलं की हिरवं. टेस्ट पण इथे पण पायऱ्या आहे, स्लिपरी आहे पूर्ण. बघा शेवाळ झालेलं आहे दगडावर. तर आता जंगल स्टार्ट होते वाटतं इकडं. डार्क फॉरेस्ट. हळूहळू या मित्रांनो, सावकाश. कुंडलिका, देवकुंड सगळं दिसणार. काय आज काय दिसणार नाही असं वाटते, कारण की आज पूर्ण धुकच आहे. नशीब असेल तर दिसेल, नाही तर मग नेक्स्ट टाइम या लागेल. पावसाळ्यांच्या ट्रेकचं एक बेस्ट असतं की तहान लागत नाही. घाम नाही जास्त. भूक लागल्यानंतर पण ते अंगात जिरून जाते एवढे की नाही. बाकी कुठले सिग्नल येत. डार्क फॉरेस्ट गेला. आता मागचं जंगल. आता इथे बोर्ड पण आहे. तर आम्ही बरोबर जातोय. तर जास्त नाही आहे, 1 घंट्याचाच हे ट्रेक आहे हा. 1 घंटा खाली उतरायचं, 1 घंटा वर चढायला. ठिकाणी स्लिपरी वाट आहे. हे बघा, स्लिप होतोय मी. तर काळजीपूर्वक पाय ठेवून चला. आता पायवाट इकडे पण आहे आणि पायवाट इकडे पण आहे. तर आता आम्ही या पायवाटने जातोय. आता मला पण माहित नाही कन्फर्म हीच आहे की नाही, पण बाकी कोणालाच माहित नाही. मार्किंग लावून ठेवली. तो आपला युट्यूबर नाही का प्रशील नागपूरचा, त्याने त्याच्या व्हिडिओमध्ये बऱ्याच ठिकाणी मार्किंग लावून ठेवत्या. तर तुम्ही कुठे कन्फ्युज झाले ना, तसे मार्किंग वगैरे बघत जा. अरे आलो आम्ही, 52 घंट्यातच आलो आम्ही. हा बघ, क्लिअर झालं. आता क्लिअर झालं. आता इथून देवकुंड, कुंडलिका व्हॅलीचा व्ह्यू दिसतो. गर्दी नाहीये,
जेवढी मागच्या वेळेस हरिश्चंद्रगडला होती तिथं खूप भयानक गर्दी होती. संडेला गेलो होतो आम्ही, तर तो व्हिडिओ नक्की बघा हरिश्चंद्रगडचा. जबरदस्त आहे, तुम्ही एकदा हरिश्चंद्रगडला नक्की जा. आता पोचलो आम्ही. आता धुकं कमी झालंय, दिसत आहे व्हॅलीचा नजारा एकदम जबरदस्त. हे धोकादायक ठिकाण आहेत बरं, इथं थांबताना काळजीपूर्वक थांबा. पाणी किती कंटिन्यू पाणी पडतं एकदम जबरदस्त, दुधासारखं दिसतंय. तिकडे होतो आम्ही, आता इकडून जातो. इथून देवकुंडचा तो जो वॉटरफॉल आहे तो देवकुंडचा आहे, त्याचा व्ह्यू बघू आपण आता. तो जो दिसतो ना हा आहे देवकुंडचा वॉटरफॉल, आणि भीरा डॅम. तर तिकडे दिसतं, तिकडे ऊन पडलेलं आहे आणि इकडे पूर्ण आता थोडा थोडा पाऊस चालू झालाय. तर खूप कमी लोकांना माहिती आहे सावळा घाटाबद्दल, त्यामुळे जास्त गर्दी नाही इकडं. पाऊण घंटेचा ट्रेक होता, इझी ट्रेक आहे, आरामात येऊ शकतो तुम्ही. फक्त स्लीपरी आहे थोडा रस्ता, तर थोडं काळजीपूर्वक या आणि इथं बसून तुम्ही या व्ह्यूचा आनंद घेऊ शकता. चला आता आपण तिकडचा पण व्ह्यू बघून घेऊ. बरेच वॉटरफॉल आहेत, बरेच हे सगळे वॉटरफॉल आहेत. छान ऊन पडले आता. देवकुंडचा वॉटरफॉल बहुतेक बंद आहे वाटतं, कोण दिसत नाही रस्ते, तोच रस्ता आहे जाण्याचा. जातोय रिटर्न वापस. तर मगाची इथे पूर्ण फॉग होतं ना, त्यामुळे दिसत नव्हता हा व्ह्यू. आता बघा दिसतोय व्ह्यू पूर्ण. तो रस्ता आहे, त्या रस्त्याने गेलो खाली. तर हार्डली 35-40 मिनिटचा ट्रेक आहे हा, जास्त नाही आहे. कारतलबखाना शाहिस्तेखानाबरोबर ज्यावेळेस पुण्यावरती चालतो, महाराजांचा गनिम कावा. महाराजांचा गनिम कावा म्हणजे नुसतं युद्धात नसे, तर शत्रूच्या डोक्यात सुद्धा गनिमी कावा करून. अच्छा. कारतलबखानाला गनिमी कावा करून या पाठीमागच्या उंबरखिंडीत आणला, आणि त्या उंबरखिंडीमध्ये आणल्यानंतर आपला एक सुद्धा मावळा चिन्ह होता किंवा जखमी न होता. त्या कारतलबखान्यात 20,000 सैनिक आणलं होतं, 10 लाखाचं त्याचं बळ होतं, 10,000 घोडे होते, 1 ते 1.5 लाख तलवारी, भाले असे होते सगळे. हे सगळं कुठल्याही लढाई न करता महाराजांनी, कोणतीही जीवितहानी न होता
होता हे कारतलम खानाकडून काढून घेतलं. त्या खिंडीमध्ये असं कोंडी केली धड त्याला पुढं पण जाता येत नव्हतं, मागं पण येता येत नव्हतं. बरोबर. बाण येत होते, दगड येत होती, कुठून येत होती कोणालाच कळत नव्हतं. त्याचे सैनिक सगळे मरत होते. अच्छा. अशी ही उंबरखिंड. उंबरखिंड. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. मला पाऊस जोरात मोठे मोठे थेंब पडत आहे. बऱ्याच वेळची पावसाची प्रतीक्षा होती पण पाऊस काय पडत नव्हता. मित्रांनो आम्ही पोहोचलो पार्किंग जवळ. आता जातोय घरी. तर छान वाटलं आज यांच्यासोबत आज ट्रेक करून. हे सगळे डॅनफोर्सचे कार्यकर्ते आहेत, अनिकेतचे मित्र. तर यांच्यासोबत पहिल्यांदाच मी ट्रेक केला. तर होप करतो की नेक्स्ट टाइम पण करू. तर चला मित्रांनो हा व्हिडिओ संपवतो. भेटूया नक्की नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय शिवराय. बाय बाय. जय शिवराय.